कधी खोटं बोलणार नाही, कधीच खोटं बोलत नाही. मी काय माहिती आहे, अजितदादांचं दुःखद निधन झालंय. दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर आपण सभा करतोय. सर्व शेतकऱ्यांचा आवाज आता सध्या खाली बसलेला आहे. त्यांच्या डोळ्यातले अश्रू अजून पुसलेले नाहीत, अजून आटलेले नाहीत. अशा पार्श्वभूमीवरती आपण ह्या निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये घाटणी या गावी मी गाव भेट जाण्यासाठी जरा आवाज क्लिअर करा. घाटणी ह्या गावी तुमच्या सगळ्यांच्या समस्या ऐकणे, तुमच्याशी बोलणे, मी माझं मत सांगणे आणि मी मताचा जोगवा मी मला का द्यावा यासाठी विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलोय. मी संतोष सुरेश पाटील, नरखेड जिल्हा परिषद गटातून धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणुकीला उभा आहे. तो माझ्यासोबत पंचायत समितीला सायली चव्हाण या राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावरती उभा आहे. आम्हा दोघांना तुम्ही आशीर्वाद द्यावा म्हणून मी आज या ठिकाणी तुमच्याकडं आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी आलोय. माझ्यासोबत आलेले ज्येष्ठ मंडळी, या ठिकाणचे असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण कार्यकर्ते, आमचे देसाई अध्यक्ष, आमचे उमेदवार सायलीताई, आता ज्यांनी सुंदर असं भाषण केलं ते एकुर्के गावाचे उपसरपंच जवान साहेब आहेत. मी त्यांच्याबद्दल थोडंसं सविस्तर बोलणार आहे, पण थोड्या वेळानं बोलणार, जरा वेळानं. जरा थोडासा रंगत ते आले पाहिजे ना, रंगात आले पाहिजे का हो. मित्रांनो, येत्या 7 तारखेला निवडणुकीची रणधुमाळी आहे. 7 तारखेला मतदान होणार आहे, 9 तारखेला निकाल होणार आहे. प्रत्येकाने आपापल्या मनामध्ये पक्क ठरवलेलं आहे कुणाला मतदान करायचं, कुणाला करायचं नाही, आणि कुणाला करायचं तर ते का करायचं, आणि कुणाला करायचं नाही तर ते का करायचं नाही, याचा पक्का विचार प्रत्येकाने आपापल्या मनामध्ये ठरवलेला असतो. पण प्रत्येक उमेदवार येतो आणि मी हे करेन, मी ते करेन, आश्वासन देतो, आणि अशीच निवडणूक होत असते. निवडणूक मागे निवडणूक येते, परत 5 वर्षांनी निवडणूक येते, आणि परत तो उमेदवार सांगतो मी 5 वर्षात हे केलं किंवा करायचं राहून गेलं. नाहीतर तो उमेदवार जातो बाजूला, दुसरं कोणतरी येतं आणि तो सांगतो मी हे करेन, मी ते करेन, परंतु जनतेचे प्रश्न तिथल्या तिथंच राहतात. मी सगळ्या सभेमध्ये सांगत आलोय, सगळ्या लोकांना सांगतो ही निवडणूक फक्त जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे असं कृपया समजू नका. ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे असं कृपया समजू नका. ही निवडणूक आपल्या भागातला आपला नेता स्वर्गीय शाजीराव पाटलानंतर, हे खूप शाजीराव पाटला गाव, आपला भागच मोहोळ तालुका शाजीराव पाटला म्हणत होता. ही निवडणूक स्वर्गीय शाजीराव पाटलानंतर आपल्या भागाचा नेता तयार करायची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये जो आपला नेता तयार होईल, जो तुम्ही मत टाकणार आहे, अशा नेत्याला टाकणार आहे, तो उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये, मोहोळ तालुक्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, दिल्लीपर्यंत तुमचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे. त्याची क्षमता मोठी आहे. मी आणि उमेश पाटील तुमच्या समोर तुमच्या मताचं दान मागण्यासाठी आलोय, बळ मागण्यासाठी आलोय. हे बळ तुम्ही आम्हाला दिलं तर आम्ही निश्चितच गेली 40 वर्ष आपल्यावर झालेला जो अन्याय, अन्यायाचे पाडे आमच्या देसाईने, तरुण मित्रांनी खूप वाचले. कशा पद्धतीने अन्याय हा तुमच्या एकट्या गावापुरता नाही आहे. यांनी सांगितलं आमचा पोलीस पाटील अनगरचा आहे. हो, पोलीस पाटील अनगरचा नाही, आपली गावच सगळी अनगरला जोडली गेली. खरंय का? तुम्हाला आठवतं का अप्पर तहसीलचा उपयोग माहित आहे का? माहित आहे? अप्पर काय विसरला?
अहो अप्पर तहसील कार्यालय ज्या ती अनगरला झालं, आपली सगळी गावं आपण अनगरला जोडली, त्यावेळेस ही आजची निवडणूक अर्ज भरायला आपल्याला अनगरला जायला लागलं. ही अर्ज भरायला अनगरला जायला लागलं असतं. आणि कुणाचा अर्ज बाद करायचा ते तुम्ही बघितलं ना, त्या बाईचा अर्ज कसा भरताना पोलिस बंदोबस्त आमच्यासारख्या बंदोबस्तामध्ये हल्ला असतं. परंतु नरकेचे पाटील आले काय घाबरणार अजिबात नव्हतो. परंतु ह्या सामान्य माणसाला काय झालं असतं, उद्या तुमच्या ग्रामपंचायत मध्ये त्यांनी सांगितलं ही माणसं तुम्ही अर्ज भरायला, कुणाला काय स्वातंत्र्य मिळालं असतं का? कधीच नाही. मित्रांनो, सगळ्याला वाटतं आयला हे अप्पर तहसीलदार झालं, परत विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तुम्ही सगळा राग व्यक्त केला अप्परचा आणि विधानसभेच्या उमेदवारांना तुम्ही निवडून दिलं. परंतु अप्पर तहसीलदार अक्षय जागा तिथंच होतं ना, ते आपला उमेदवार विरोधी पक्षातला. मग त्यांचं कसं करायचं? अजित दादाचा पाठिंबा त्यांना ही पाय पकडायचे ना त्यांचे. मग काय, आम्ही ती ताकदवार नसू. तिथल्या किती लोकांना माहित आहे, जरा थोडी जाणकार लोक असतील घटनेतले, त्या लोकांनी आपल्या गुगलवर जायचं आणि हायकोर्टाची वेबसाईट काढा, त्यावरती संतोष पाटील वर्सेस महाराष्ट्र शासन असं टाईप केलं तर तुम्हाला अनगर अप्पर तहसीलदार निकाल तुमच्या पुढे येतो. ह्याचं कारण असं, तो निकाल ती केस मी लढली कारण त्याचं दुःख ह्या भागामध्ये आम्हाला दोघा भावाला जेवढं तिची तीव्रता माहित होती, ती तीव्रता बाकी कुणाला माहित नव्हती. हे जरा शांत बसा, शांत बाबा, विनंती आहे, शांत, एकदम शांत. मी फार गांभीर्यानं मी काय बोलतोय सांगतोय. मित्रांनो, ह्या अप्पर तहसीलच्या वेळेस काही लोकांनी प्रत्येकाला असं त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. हे बारक्याला त्रास देऊ नका रे, डिस्टर्ब काय करताय, हे चला देतो थोडस. प्रत्येकाने ह्या अप्पर तहसीलच्या केसमध्ये सगळ्याला आपल्या 40 गावातील लोकांना भासवण्याचा प्रयत्न केला की आम्ही खूप काम करतोय. एक ग्रुप केला, त्या ग्रुपवर रोज काय टाकायचं, मुंबईला यायचं, हायकोर्टाच्या पुढे फोटो काढायचे. ह्याच्या पलीकडं ह्या लोकांनी काही केलं नाही. उलट पक्षी अनगरवाल्याला कशी मदत करता येईल हे काम मुंबई हायकोर्टात चाललं. मी घटनेच्या मातीमध्ये उभा राहून अगदी जबाबदारीने बोलतो, त्या मंदिराच्या साक्षीने सांगतो. मी या लोकांनी अतिशय घाणेरडेपणा केला, या लोकांच्या पुढच्या भवितव्याचा कुणाचाही विचार करत नव्हते. ही गोष्ट माझ्या लक्षात आली, मी ही कुणालाही सांगितली नाही. मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण युक्ती जी शिकवण आहे त्या शिकवणीप्रमाणे मी गनिमी काव्यानं ह्या केसचा निकाल शुक्रवारी, ही केस तारीख रात्री 12:15 मी लावली. 12:15 बोर्ड लागलं. पुढच्या वकिलाला शनिवारी सुट्टी असते, माहीत सुट्टी असल्यामुळे कुणाला कळलंच नाही कधी बोर्ड आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता ही केस बोर्डावर आली आणि 10:05 याचा निकाल लागला. अनगरच्या पाटलानं वकिलाची जी 15-20 ची फौज उभा केली होती, तेही कपडे घालत पळत आले, तोवर कोर्टाचा निकाल लागलेला होता. हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेला गरिमी काव्याचा निकाल आहे आणि हा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाचा, तुमच्या सगळ्या पुण्याईचा निकाल आहे. म्हणून आज ही निवडणूक आहे, म्हणून आज माझ्या समोरचे उमेदवार आहेत, काही माझ्या समोरचे अपक्ष उमेदवार आहेत, ते भरू शकतात. म्हणून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, ही जाणीव मला ह्या ठिकाणी तुम्हाला करून द्यायची आहे. ज्या पद्धतीनं आज तुम्ही सांगितलं पोलीस पाटील तिकडच आहे, आज पोलीस पाटीलच नाही, सगळं तिकडं झालं असतं. आज काल भोयऱ्यामध्ये सभा झाली, भोयऱ्याची डीसीची बँक अनगरलाय. हे काय आश्चर्य करायचे नको, हे लक्षात घ्या. जो आज समोरचा उमेदवार हा राजन बाबूराव पाटील आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तो कोण शिवसैनिक वगैरे कोण नाही, तो राजन बाबूराव पाटील हा उमेदवार आहे. आणि आजपर्यंत मोहोळ तालुक्यात राजन बाबूराव पाटलाचे विरोधक म्हणून जे तालुक्यात फिरत होते, त्यांचा बुरखा आज फाटलेला आहे. पाठीमागे ते बुरखा घालून
त्यांचा गपचूप प्रचार करायचे आणि आपल्या मोहोळ तालुक्यातील सगळ्या जनतेला वेडात काढायचे आणि आपण म्हणायचो की थोडक्यात हरलो, थोडक्यात निवडणूक गेली, त्यांचं 30 वर्ष आमदार निवडून आला, परंतु आत्म कशी मिलीभगत होत होती ही आपल्याला कधी कळलंच नाही. म्हणून ती माजला मस्ती आली आणि त्यांनी आपल्यावरती 40-50 वर्ष राज्य केलं. ह्या पाठीमागं तो एका दोषी नाहीये. ह्या पाठीमागं ही जी आपल्यातली आपला म्हणून आपल्यात वावरणारी जी टोळी होती ती टोळी दोषी आहे. आज ती टोळी त्यांचा बुरखा आज फाटलेला आहे. त्या टोळीचा आज बुरखा फाटलेला आहे. आज ते एक मत मशालीला बघतात खालचं आणि दुसरं मत कमळाला बघतात. ह्याचाच अर्थ आज नाही काल सुद्धा तुम्ही त्यांच्याच होता, आज त्यांचे आहे. आज फक्त तुमचा चेहरा मोकळा झाला आहे. ही आज ह्या घटनेच्या ह्यातून मी ह्या मोहोळ तालुक्यातील सगळ्या जनतेला सांगतो. कशासाठी करताय हे सगळं? काय मिळतं तुम्हाला त्यांची चाकरी करून? 4 पैसे काय मिळतं तुम्हाला? हे आजपर्यंत तुमच्या कारकीर्द फक्त मिली भगत त्यांना मोठं करण्यामध्येच गेली, परंतु तुम्ही 40 वर्ष मोहोळ तालुक्याला मागं टाकलं. परंतु आज उमेश पाटील, मी आणि राजू खरे ह्या लोकांची जोडी आहे. ही मोहोळ तालुक्याला आता गुलामगिरीतून नक्की देसाई आपण मुक्त करणार आहोत, गुलामगिरीतून मुक्त करणार आहोत. कामाचा विषय, रस्त्याचा विषय आपण हा मला सांगा, ह्या अशा गावात तुमचं नेतृत्व गावामध्ये असे लोक करतात, त्यांची अशी ग्रामपंचायत अशी गावामध्ये आहे, ती रोज त्यांच्याच बाजूने विचार करू शकतात. ते सामान्य माणसाच्या बाजूनं कधीच नाहीत. म्हणून आज तुमचा रस्त्याचा प्रश्न, आज हा रस्ता नाहीये. तुम्ही जेलमध्ये आहात, एकच रस्ता असतो ना, त्या पद्धतीने तुमची परिस्थिती आहे. आज तुम्ही नरखेड भागामध्ये आहात, तरी सुद्धा तुमच्याकडे येण्यासाठी मला मोहोळला जावं लागतं, मोहोळून परत नरखेडला जावं लागतं. ही अन्याय करणारी गोष्ट राजन बाबूराव पाटील, तुम्ही जाणीवपूर्वक ह्या घटनेच्या लोकांना जो त्रास दिलाय त्याचा ओपटा उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला ह्या घटनेतील लोकांनी 100% मतदान करा. त्याचा 100% मतदान करा. याचा निषेध करायचा आपल्याला. ह्या तुम्ही आम्हाला जी अडवणूक केली, ह्या अडवणुकीचा जर निषेध करत असेल तर तुम्हाला 100% मतदान एक मुठ्ठीनं, गट नाही, तट नाही, बाण नाही, भावकी नाही, माझा नाही, तुपला नाही, सगळं नाही, सगळ्यांनी एक व्हा. आज ताकद द्या. जिल्हा परिषदसाठी नाही तर यांच्या विरुद्धचं नेतृत्व तयार करण्यासाठी बळ द्या. हे बळ बघायला तुमच्याकडे आलोय आणि मला खात्री आहे एक सुद्धा माणूस ह्यापासून मागे हटणार नाही. हे बळ पाहिजे मला.